कार्यक्रमाला सुरुवात करायची का? कोण बोलत नाही ते कार्यक्रम लेट सुरू झालाय. खरंच तुम्ही कंटाळाला असाल, परंतु शेवटी हा कार्यक्रम आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आणि बारी कडक होणार मंडळी, यामध्ये काय वाद नाहीये. आणि म्हणून बारी सुरू करायची ना. गणपती बाप्पा अहोड गायनाची मला सप्तसुरात झालो.
शिवरायांची आणि भक्त शिवरायांची या निष्ठाने राजकारणात किमान मार्गाचा मुद्रा करतो आणि माझ्या कर्तव्याच्या सुरुवात तुमच्याकडे जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला नावोदित शाहीर मंडळी, वस्ताद मंडळी, गुरुजन मंडळी उपस्थित आहेत. या गर्दीमध्ये सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यामध्ये आमचे समाजसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते माननीय रवी नागरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या अनादी सिद्ध शक्तीपुरा शाहीर संघाचे कोषाध्यक्ष माननीय कृष्णाजी नागरेकर बुवा शक्तिवाली शाहीर आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे सुकांत दायरे बुवा, संतोष शिवकर बुवा, एकनाथ पुजारी बुवा, राजू शिंदे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आता आमच्या लांबून आलेले शाहीर आजच्या या बारीचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत. त्या आदिमाय आहेत. मी शिवशंकर आहे आजच्या बारीसाठी. आणि म्हणून बुवांना एक नामवंत शाहीर आहेत माननीय सन्माननीय संदीपजी मोरे बुवा. तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बुवा बुवा म्हणाले फेडची डेंजर फटाकडे आहेत. तुम्ही जर फेडची डेंजर फटाकडे आहेत बुवा तर हा राजापूरचा ॲटम बॉम्ब आहे. कसा फुटतो याचा तुम्हाला अनुभव नाही. पहिलीच वाली आहे. तुम्ही बोललाय तुम्ही प्रेमाने आहेत. मी पण प्रेमानेच येणार. पण बुवा कसं आहे या झगड्यामध्ये कुणीतरी कळ काढावी लागते. बायको जरी सरळ गेली तरी नवऱ्याने जरा टोचावं लागतं. थोडीशी टोचणार आहे. तुम्ही आमच्या अतिथी आहात. अतिथी देवो भव याचा मी मान राखून मारी करणार आहे बुवा. आणि म्हणून रंगभूमी तुला माझ्या हृदयात स्मरतो. अरे या रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो. रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो. आणि शुभंकराच्या कृपेने गाय मी रंग भरतो. म्हणून बुवा स्तवन सादर करतोय. माझ्या गुरुसाठी स्तवन आहे. गुरूंचं स्थान आपल्या जीवनामध्ये फार मोठं आहे बुवा. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. म्हणून काय म्हणायचंय बघा. माझं स्तवन हे सद्गुरूंना समर्पित करतो बुवा. बघा आता बारंगणी भावी गुरुराया कृपा मजवरी भावी गुरुराया गाली नयनी अंजन करणारा चित्तरंजन मी आलो सभेच्या ठाया भावी गुरुराया कृपा मनवरी
गुरुराया Guru
हरी भावी गुरुराया बोलती गणपती गजानन गाजदेवी बोल तुरे जागे बजरंग अखंडार दासवळीचा परमपूज्य सद्गुरु विश्वनाथ भाई गोसावी दिनेश पांडुरंग बाळू मोठं दादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. बुवाने अतिशय सुंदर गाणं सादर केलेला होता. दिल ले गया परदेसी कोई रोकना था क्या होगा 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 मेरा सोचना था. वाट पाहतो देवा तुझी वेडावले माझे मन तुझ्या येण्याने फुलून आले सारे अंग. सुंदर बुवा गळाला कट द्यायची नसते फक्त साथ देतोय बघा. तुझ्या आगमनाची ओढ मनाला लागली तुझ्या आगमनाची ओढ मनाला लागली डोळा तुर झाले पाण्या तुझी मूर्ती आगळी डोळा तुर झाले पाण्या तुझी मूर्ती आगळी. आता बुवा माझा गाणं सादर करतोय. कसे सूर छेडू कसे गीत गाऊ कसे सूर छेडू कसे गीत गाऊ तुझे रूप गणराया रे कसे साग पाहू माझी भाव तुमने तव चरणी वाहू माझी भाव तुमने तव चरणी वाहू आणि तुझ्या भक्ती मध्ये गणेशा सदा लीन राम. आता 27 ऑगस्ट जवळ येते. गणरायाची आस सर्वांच्या मनामध्ये लागलेली आहे. निसर्ग देखील नटलेला आहे आणि म्हणून बुवा एक वेगळा असा गण सादर करतोय बघा. मंद वारा वाहे तत्पूर्वी या ठिकाणी एक फरमाईश आले. केळवली विभाग प्रमुख नाना कोरगावकर, अजित गाणेकर, उपविभाग प्रमुख केळवली महेश काळेकर, विभाग संघटक यांनी स्टेजवर यायचंय ना, स्टेजवर यायचं आहे.
हातात घेतो. मंद वारा वारे झुळ झुळ नदी नाले करे खळखळ सांगे हर्षा नाही सोनतळ राजा देवाचा येतोय भेटायला त्याच करा राजा देवाचा येतोय भेटायला त्याच करा
कावडे यांच्या स्मरणार्थ श्री मनोहर पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बुवा स्तवन शक्तिधुराच्या नियमानुसार स्तवन गण या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. आणि आता गवळण बुवा नेहमीच प्रेमाची गवळण घेत असतात. आज देखील सुंदर कार्यक्रम केलाय. सुंदर गवळण बुवानी या ठिकाणी सादर केलेली आहे. एक मिनिट. आवड मला ज्याची मी त्याला तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्याला तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली बोलायला. लागली बोलायला. जवा नवीन पोपट लागला विठू बोलायला. बुवाच्या गवळणीचे बोल असे होते. सांगते ही राधा तुझ्या प्रेमाने. सांगते ही राधा तुला प्रेमाने. घरी नको येऊ लपून चपून. जर का गेलाच वाटेला माझ्या. जर का गेलाच वाटेला माझ्या. तुला चेचून टाकीन. खरं सांगते मी नीतीन. आलापलाय भीतीन. असे बुवांच्या गवळणीचे बोल होते. मग माझं उत्तर बघा बुवा. रातू जपून करू नको अती. रातू जपून करी नको अती. कुणाची नाहीच भीती. येईन उठून जाईन लुटून. येईन उठून जाईन लुटून. मी माझ्या रीतीनं. कोण बुवा बघा. मी माझ्या रीतीनं. काम आपटीन गतीन. काम आपटीन गतीन. तुला रडविल नीतीन. आज बुवा आमचे अतिथी आहेत त्यामुळे प्रेमाचीच गवळण देणार. आणि आज जो क्षण आहे राहिलं त्यांचं सर्व मंडळींना आजच्या गोपाळ कलेच्या आणि दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझी गवळण सादर करतोय बघा. तुझं घेऊन चोरून कशी जाशील. गोरसे तुझं घेऊन चोरून जाशील कशी. कारण वाट पाहत तुझी हा काळा वरती बसलेला. म्हणून काय म्हणायचं. अरे नाशिवंत या दया दुधाची चोरी अंगाला लावू नको. भुक्या मी ज्याच्या लावू नको.
यशोदा मायला सांगून काढी, यशोदा मायला सांगून काढी, गुरुनाची जाऊ तू नको, आणि गाठाने या कानाशी आता हात नशिबाला मग लावू नको. गोकुळच्या या जमल्या नारी करूया यांची भजे तिवारी. गोकुळच्या या जमल्या नारी करूया यांची भजे तिवारी. अरे संधी गावलेली नाही सोडायची, संधी गावलेली नाही सोडायची. अंड्याला एकी एकीची फोडायची. मथुरेच्या बाजाराला हे दया दुधाच्या अंडी माठ भरून हे चाललेले आहेत आणि या कान्या आणि सवंगड्याने ठरवलंय एकी एकीची हंडी फोडायची. एवढा साधा विषय आहे बुवा, आणि म्हणून हंडी आता एकी एकीची फोडायची.
माजी ग्रामसेवक माननीय कावतकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. सवनगण गवळण सादरीकरण झालेलं आहे आणि आता प्रश्नपद आणि प्रश्न शक्तितुल्याचा जो खरा गाभा आहे बुवा सवाल जवाब प्रश्न उत्तर बुवानी या बारीसाठी आम्हाला जो प्रश्न ठेवलाय माझ्या रसिक प्रेक्षक माय बाबांसाठी वाचून दाखवतोय. प्रश्न असा आहे मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय? टिप खाली दिलेले आहे मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, वेदांतक, नारात्तक आणि त्रिचिरा ही नावं सोडून सांगायचे बुवा. आपला जो ग्रंथ भांडार आहे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद उपनिषद ग्रंथ संत असा आपला हिंदू धर्माचा एक मोठा ग्रंथ साठा आहे आणि आमच्या वाचण्यातून जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आले ते सांगतोय बघा. तर त्या पुत्राचं नाव असं आहे रूपाचल रत्न. बुवा कुठे असाल कोपऱ्यात वगैरे असाल तर खिडकीवर या बघा. मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला व त्याचे नाव काय? तर नाव असं आहे बुवा की रूपाचल रत्न. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि आता माझ्या प्रश्नाकडे वळतो. आजच्या वारीसाठी संदीपजी मोरे बुवांना माझा प्रश्न असा आहे की ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण? टीप असे बुवा की उत्तर ग्रंथ आधारे असावं. आज तुमच्या आणि माझी पहिलीच वारी आहे आणि कोण एवढा मायकेला नाही की पहिल्याच वारीला उत्तर देऊ शकेल. जमत नसेल तर बुवा देऊ नका, पुढच्या वारीला दिलात तरी चालेल, परंतु काहीतरी म्हणजे उगाच काहीतरी आपल्या प्रेक्षकांना समज होईल असं काहीतरी उत्तर देऊ नका. नसेल तर नाही म्हणून सांगा. प्रश्नपदाकडे वळतो. नृत्य गायनाच्या ठेक्यावर आणि आज या विषयाच्या वादामध्ये
या खेळच्या मोरे बुवांना मी उलटा टाकणार आणि म्हणून पहिल्या भेटीत पेचात यांना टाकणार ज्ञानाचे पाणी पुरते यांच्या झोपणार वल्गना साऱ्या यांच्या मी रोखणार वल्गना साऱ्या यांच्या मी रोखणार आणि या बारी नंतर त्यांची बारी आहे आणि येऊन जर जास्त बोलले तर या मोरे बुवांना मी ठोकणार झाली या गर्दी झाली या गर्दी आले तजर्दी सामना हा आपला पाय अहो पहिलीच भेट सवाल थेट आमचा हा तुम्हाला हाय मग आता हलवा मग आता हलवा जरा हात पाय आणि सांगा उत्तर देणार काय उत्तर देणार काय सांगा उत्तर देणार काय उत्तर देणार काय हो सांगा उत्तर देणार प्रश्नपत्र पूर्ण घेत नाही बुवा मी माझ्या शायरीच्या दृष्टिकोनातून आणि कलेच्या जाणीवेतून थोडे अडथळे आले वारी करताना पण त्या अडथळ्यांना सामोरं जाऊन माझी प्रथम फेरी इथे सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे बुवांना दुसऱ्या वारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.